या प्रकारचा प्रश्न आपल्याला बोर्डाला येणार म्हणजे येणार. एक सामायिक समीकरणे सोडवा किंवा एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. एक प्रश्न हमखास येतो. तर दोन प्रश्न आपण एक सामायिक समीकरण आपण पाहिलेले आहेत. ते आपल्याला पाहायचे आहेत आणि ते दोन्हीचे दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत आणि हा जो तिसरा प्रश्न आहे तो सुद्धा वेगळा आहे. म्हणजेच बोर्डाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ द्या आपण सहज सोडवू शकतो. समीकरण पाहून घेऊया. 99x प्लस 101y बरोबर 499. 101x प्लस 99y बरोबर 501. दोन समीकरण दिलेले आहेत. त्याला आपण समीकरण नंबर 1 देऊया एकाला आणि दुसऱ्याला 2 देऊया. अशा प्रकारे दोन समीकरण आपल्याला भेटलेली आहे. तर जेव्हा ह्या टाईपचे प्रश्न येतात, क्रॉसमध्ये जी संख्या दिसते आपल्याला समान आणि इकडची पण समान, तेव्हा आपल्याला काय करायचं? तर समीकरण 1 व समीकरण 2 यांची एकदा बेरीज करायची आणि समीकरण 1 व समीकरण 2 यांची एकदा वजाबाकी करायची. तर समीकरण 1 व समीकरण 2 यांची अगोदर आपण बेरीज करूया, नंतर वजाबाकी करूया. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. आपण लिहून घेऊया समीकरण दोन्हीचे दोन्ही. 99x प्लस 101y बरोबर 499 आणि त्याच्या खाली दुसरं समीकरण 101x अधिक 99y बरोबर 501. तर आता आपण यांची बेरीज करूया. तर 99 आणि 101 किती? तर 200. आपला x प्लस 101 99 200 यांची बेरीज आणि y आपला कॉमन असणार आहे. 499 प्लस 501 किती? तर 1000. आता आपल्याला हे समीकरण भेटलेलं आहे. तर आपल्याला 200 दिसतोय पुढे 200 आणि 200ने आपण भागणार आहोत ह्या समीकरणाला. मग 1000ला सुद्धा भाग जाईल आणि 200ला सुद्धा भाग जाईल. तर आपण लिहूया 200ने भागून. तर आपण 200ने भाग देऊया. 200 भागिले 200 तर आपल्याकडे उरेल x प्लस 200 भागिले 200y तर आपल्याकडे उरेल y बरोबर 5000 म्हणजेच आपल्याकडे उरेल 5. तर आता x अधिक y बरोबर 5 हे आपल्याकडे नवीन समीकरण आपल्याला भेटलेले आहे. त्याला आपण समीकरण नंबर 3 द्यायचं आहे. तर अशा प्रकारे समीकरण 3 आपल्याला भेटलेलं आहे. आता समीकरण 2 व समीकरण 1 याची वजाबाकी करूया, तेव्हा आपल्याला समीकरण नंबर 4 भेटणार आहे. तर आपण लिहूया समीकरण 2 व 1 यांची वजाबाकी करू. समीकरण 2 अगोदर लिहायचं आहे कारण की समीकरण 2 आपल्याला ही संख्या दिसते 99 पेक्षा जास्त मोठी आहेत म्हणून समीकरण 2 आपल्याला अगोदर लिहायची आहे. 101x प्लस 99y बरोबर 501. समीकरण 2 आपण अगोदर लिहून घेतलेलं आहे. समीकरण 1 लिहूया 99x अधिक 101y बरोबर 499. आता याची वजाबाकी करायची आहे आपल्याला. तर वजाबाकी करूया. वजाबाकी करत असताना खालची चिन्ह चेंज होऊन जातात. 99 प्लसमध्ये आहेत तर हे वजा होईल. हे सुद्धा प्लस आहे हे सुद्धा वजा होईल आणि हे सुद्धा प्लस आहेत हे सुद्धा वजा होणार आहेत. 101 मधून 99 गेले किती उरले? 2x आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच बेरजेचे चिन्ह असणार आहेत. आता 99 मधून 101 जात नाहीत. हे एक प्लसमध्ये आहेत आणि एक मायनसमध्ये आहेत तेव्हा त्याची वजाबाकी होते. जर आपण बेरीज वजाबाकीचे नियम आपण पाहिले नसेल तर पाहून घ्या. अगदी इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तो. तर व्हिडिओची लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल पहा. तर 101 मधून 99 वजा करतो आपण मग किती उरले? 2 आणि y आपला तसाच असणार आहे. आणि
मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच वजाबाकीचे चिन्ह येणार आहे. आता 501 मधून 499 गेले, किती उरले? तर 2. तर अशा प्रकारे आपल्याला समीकरण भेटलेले आहेत. आता 2 2 2, तर याला सुद्धा ह्या समीकरणाला आपण 2 ने भाग देऊया. तर आपण लिहूया 2 ने भागून. हे आपण समीकरणाच्या मागे लिहिलं तर चालेल. तर 2 भागिले 2x, तर आपल्याकडे उरणार आहेत x वजा 2 भागिले 2y, उरेल आपल्याकडे y, बरोबर 2 भागाकार 2, आपल्याकडे उरणार आहेत 1. तर आता याला आपल्याला समीकरण नंबर 4 द्यायचं आहे. तर आता आपण पाहूया समीकरण 3 आपल्याला भेटलेलं आहे आणि समीकरण नंबर 4 सुद्धा भेटलेलं आहे. समीकरण 4 मध्ये आपण पाहूया वजा y आहे आणि इथे प्लस y आहे. तर यांची काय होणार आहे? तर बेरीज होणार आहे. जेव्हा एक प्लसमध्ये असेल आणि एक मायनसमध्ये असेल तेव्हा त्याची आपण काय करतो? तर बेरीज करतो. दोन्हीच्या दोन्ही प्लसमध्ये असेल तर तेव्हा त्याची आपण वजाबाकी करतो. आपण पुढचा व्हिडिओ पाहिलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. एक सामायिक समीकरणाचा प्रश्न आहे तो. तर आपण समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करूया. y कट होईल आणि आपल्याला उत्तर भेटणार आहे. तर आपण दुसऱ्या पेजेसवर पाहूया. तर आपण समीकरण 3 व समीकरण 4 आपण दुसऱ्या पेजेसवर लिहून घेतलेलं आहे. समीकरण 3 व 4, समीकरण 3 व समीकरण 4 याची आपण बेरीज करूया. तर आपण लिहूया समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. आता आपल्याला बेरीज करायची आहे. समीकरण लिहून घेऊया अगोदर. तर समीकरण 3 व 4 आपण लिहून घेतलेलं आहे. त्याची आपल्याला बेरीज करावं लागणार आहे. तर x 2x अधिक y आणि वजा y समान समान कट, म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे 0. वजाबाकी होईल त्याची. आणि 5 आणि 1 6. तर x आपला खाली येईल आणि 6 सुद्धा खाली येईल आणि 2च्या पक्षांतर छेदस्थानी होईल, कारण चल पदासोबत 2 होते म्हणून. तर आता 2ने आपल्याला भाग द्यायचा आहे 6ला. 2च्या पाड्यात 6 येतात. बे के बे, बे 2 4, बे त्रिक 6, बे त्रिक 6. तर आपलं उत्तर येणार आहे 3. 3 आपलं उत्तर आलेलं आहे. 3 x बरोबर 3. तर x बरोबर 3 आपल्याला ही किंमत भेटलेली आहे. तर आपण समीकरण 3 मध्ये किंवा 4 मध्ये आपल्याला ही x ची किंमत ठेवायला लागेल आणि आपल्याला y चं उत्तर भेटणार आहे. तर आपण समीकरण नंबर 3 मध्ये ठेवूया. आपण 4 मध्ये सुद्धा ठेवू शकतो. आपण जे हे समीकरण आहे, समीकरण नंबर 3 आपल्याला इझी वाटते. तर x बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. तर आपण ह्याच्या खाली हे लिहायचं आहे. तर समीकरण नंबर आपण 3 लिहून घेऊया. आपण समीकरण नंबर 3 लिहून घेतलेलं आहे. एक्सच्या जागी आपल्याला किंमत ठेवायची आहे 3. तर एक्सच्या जागी आपल्याला 3 ठेवायचे आहेत. y बरोबर 5 आपला तसाच राहील. तर y बरोबर 5 आपण तसंच ठेवूया. आता 3चे पक्षांतर बरोबरच्या पलीकडे करूया, म्हणजेच ते वजामध्ये होईल. इथे ते प्लसमध्ये आहेत, ते वजामध्ये झालेलं आहे. तर इथे जर वजाबाकी 3 असले असते, म्हणजेच वजा 3, तर ते इथे प्लस झाले असते. तर y बरोबर 5 मधून 3 गेले, किती उरले? 2. तर x बरोबर 3 आणि y बरोबर 2. अशा प्रकारे एक सामायिक समीकरण आपल्याला बोर्डाला येणार, म्हणजे येणार एक सामायिक समीकरणे सोडवा किंवा एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा.